अमरावती शहर में विश्व हिंदू परिषद, बजरंग दल और अन्य हिंदुत्ववादी संगठनों के आह्वान पर बंद का आयोजन किया गया है। राजकमल चौक पर आतंकी हमले के मृत हुए लोगों को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की गई। श्रद्धांजलि सभा के पश्चात हनुमान चालीसा का सामूहिक पाठ भी किया गया। पूरे देश में इस घटना को लेकर रोष की लहर दौड़ रही है और पाकिस्तान के खिलाफ नाराजगी जाहिर की जा रही है। नागरिकों और संगठनों ने सरकार से कड़ी कार्रवाई की मांग की है। अमरावती सहित कई शहरों में बाजार बंद रहे और लोग बड़ी संख्या में श्रद्धांजलि कार्यक्रम में शामिल हुए। असं आहे की संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट आहे, शोकलहर आणि संतापाची लाट आहे। संताप पाकिस्तानविषयी आहे, संताप इस्लामिक दहशतवादाच्या विरुद्ध आहे आणि या देशातले जे लिब्रांडू आहेत, जे स्वतःला पुरोगामी समजतात, जे स्वतःला छद्म सेक्युलर आहेत आणि स्वतःला सेक्युलर समजतात, यांनी सगळ्यांनी आतंकवादाला धर्म नसतो या तऱ्हेच्या कथा सांगणं सुरू केलेलं आहे। अगदी त्या ठिकाणी पहलगाममध्ये प्रत्येकाला धर्म विचारून गोळी मारलेली आहे। कलमा पड, कलमा येत नसतील तर गोळी मारली। त्यांचे कपडे उतरवले गेले, त्यांचे प्रायव्हेट पार्ट पाहिले गेले आणि प्रायव्हेट पार्ट पाहून हिंदू समजून हिंदू आहे खात्री झाल्यावर त्यांना गोळी मारलेली आहे। त्याच्यामुळे आतंकवादाला धर्म नसतो म्हणणारे हे जे लिब्रांडू आहे हे अप्रत्यक्षपणे दहशतवाद्यांना समर्थन करत असतात। एक लढाई यांच्या विरुद्ध देखील लढली पाहिजे, हा निर्धार आज अमरावतीकरांनी या ठिकाणी केला। ठीक आहे की हे ज्यांचं फेल्युअर आहे, ज्या यंत्रणांचं, त्या यंत्रणांवर कारवाई केली पाहिजे या मताचे आम्ही आहोत। आमची मागणी आहे की देशातल्या प्रत्येक भागामध्ये देशातले नागरिक हे सुरक्षित राहिले पाहिजे, पर्यटक असतील ते देखील सुरक्षित राहिले पाहिजे। यासाठी जे काही तिथे लॅप्सेस झालेले असतील त्याबद्दलची सखोल कठोर कारवाई, चौकशी होऊन कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे। पण ही कारवाई होत असताना जे कृत्य दहशतवाद्यांनी केलं त्याचं मात्र समर्थन या देशात कोणी करता कामा नये। बंद जे आहे ते जे निष्पाप निरपराध बळी पडलेले आहेत त्या बळींविषयी संवेदना व्यक्त करायला सगळ्या व्यापारी संघटना स्वतःहून समोर आल्या। त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही स्वखुशीने आज दुपारी 3 वाजेपर्यंत आमची दुकानं बंद ठेवणार, कारण की संपूर्ण देश हादरलेला आहे। त्याच्यामुळे एक तर आहे की एक तर त्यांना श्रद्धांजली म्हणून बंद आहे, दुसरं पाकिस्तानच्या विरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी बंद आहे, तिसरं की दहशतवाद्यांच्या विरुद्ध तीव्र लढा हिंदूंनी एकत्र येऊन दिला पाहिजे यासाठी बंद आहे, आणि सगळ्यात तिसरं की या देशातले जे लिब्रांडू आहेत की जे लिब्रांडू अप्रत्यक्षपणे दहशतवादाचं समर्थन करतात त्यांनाही धडा शिकवण्यासाठी आजचा बंद आहे।